नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आक्रमण केसरी बाकासूर हे मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज गोट्यावरती नजर कारण बाकासूर 17 पाळणार होता. उद्या एक चौदरवाडीला भव्य दिव्य मैदान आहे. या मैदानावरती बाकासूर पाळणार का, बरेच जणांचे कॉल मेसेज येत आहेत. आपण गोट्यावरती आलोय. नमस्कार. नमस्कार. 17 बाकासूर पाळणार होता, काय तर चेंज झाला आणि उद्या बाकासूर 14 पाळणार का? हो, पाळणार आहे का? हो. कसं असेल नियोजन बाकासूरचं? नियोजन चांगलंच आहे. काहीतरी पण सांगाल का नियोजन, काय पैरा काय? पैरा आता आपल्या पुढल्या चिठ्ठ्या होईल ना, पैरा आपले नाव बी पैरा होईल ना. चिठ्ठ्या 2 नाव टाकलेत का? हम्म. मग अचानक 17 पाळणार होता आणि 17 नियोजन पुन्हा 17 बैल पाळणार का परत? 17 सांगता येत नाही बैल पळंगा नाही पळंगा. 17 मैदान पण आहे, बिनजोडचं मैदान पण आहे. आता बघा दोन्हीपैकी एका ठिकाणी जाईन 17 हो. 17 बैलगाडी क्षेत्रामधलं जुनं आणि जाणतं ब्रह्मा पैलवान कुमटे आयोजित भव्य दिव्य बिनजोडचं मैदान, पारंपरिक मैदान आहे. ते 17 मैदान आहे. तिकडे विरकरवाडा सुद्धा फायनलचं मैदान आहे. बाकासूर बिनजोड दिसेल का फायनलला? नाही सांगता येत नाही. दोन्ही बिनजोडला बी देऊ शकतो किंवा विरकरवाडीला बी, दोन्हीपैकी एका मैदान जाईन बाकासूर. अजून नियोजन नाही का? नियोजन नाही. मामा, आपल्या दावणीचे अजून 2 नंदी, विराट आणि साम्राज्य. असं कर्तव्य ते साम्राज्य आणि विराटचा पळा आहे. विराटचं झालं नियोजन, साम्राज्याचं नाही अजून झालं नाही का? साम्राज्य आहे का नाही मग त्याला? नाही सांगता येत. झालं नियोजन तर जाईन, नाही झालं तर घरीच थांबल. विराट नियोजन कोणाबद्दल झाले काय? विराटची नियोजन आहे आमच्या मुळशीमधलाच बैल आहे. मुळशीतलाच बैल आहे का? हो. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर बाकासूर नेमपत असतो मोहित शेठ धुमाळ सुसगाव आणि अर्णव शेठ साळुंके. बऱ्याच जणांचे कॉल येतात की अर्णव साळुंके नक्की कोण? बघा, हा अर्णव साळुंके आहे. अर्णव, हॅलो. हॅलो. काय चाललंय? काय नाही. आज कसं बैलावर कसं काय आज? हा, उद्या जायचंय मैदान. उद्या 4 दिवस सुट्टी आहे. आता उद्या सुट्टी आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे, परत गोपालकाला, परत संडे, 4 दिवस सुट्ट्या गावलेत म्हणा. हा. उद्या काय मग बाकासूर का साम्राज्य घेऊन जाणार आहे? साम्राज्य बाकासूर रोजच पळतो. साम्राज्य घेऊन उद्या त्याला? हा. कोणा बरं साम्राज्याचा पायरा? मी केलाय पायरा. केलाय होय? हा. तू केलाय पायरा? हा. कोणा बरं? आता ते नाही सांगणार. म्हणजे मामांच्या जगात तू सुद्धा गुपित ठेवणार आहे म्हण. हा. ठीक आहे. उद्या मैदानात भेटू मग. हा. धन्यवाद. धन्यवाद.